भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके आणि त्यांनी 1913ला निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा सिनेमा सर्वांबद्दल आपल्याला माहिती आहे। पण का तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की भारतीय सिनेमाची पहिली प्रोड्युसर आणि एडिटर ही एक महिला होती आणि ती एक मराठी महिला होती। तर मी बोलत आहे सरस्वतीताई फाळके यांच्याबद्दल। द लाईफ ऑफ क्रिस्ट हा सिनेमा पाहून आल्यानंतर 1910ला जेव्हा दादासाहेब फाळके आणि त्यांनी संयुक्तपणे हा निर्णय घेतला की आता भारतात आपला स्वतःचा सिनेमा बनवायचा, तेव्हा आप्तगणांनी जवळच्या लोकांनी सर्वांनी चेष्टा केली। पण सरस्वतीबाई मात्र दादासाहेब फाळकेंच्या पाठीमागे उभ्या होत्या आणि त्यांनी तो सिनेमा खऱ्या अर्थानं प्रोड्यूस केला असं म्हणायला हरकत नाही, कारण पहिला कॅमेरा विकत घेण्यासाठी त्यांनी स्वतःचे दागिने गहाण ठेवले होते। त्यानंतर जेव्हा काम सुरू झालं, 60 जणांचा क्रू होता, त्या सगळ्यांची जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था हे सर्व सरस्वतीबाई पाहत असत, तेही एकटीने। आणि दादासाहेब फाळकेंकडून एकट्याकडून हे काम आवरत नसे, तेव्हा कॅमेरा वॅकची भूमिका असू दे किंवा एडिटिंग असू दे, हे सर्व दादासाहेबांनी त्यांना शिकवलं आणि त्यांनी ते केलं। घरातल्या एका अंधाऱ्या खोलीत एडिटिंगचे कामं करणं, कारण तेव्हा सॉफ्टवेअर बेस्ड एडिटिंग नव्हती, तेव्हा कट्स मारणं, सीन जुळवणं, सीनची कटिंग करणं, ते बरोबर सुसंगतपणे लावणं, हे सगळं काम सरस्वतीताई फाळके करत होत्या। या गोष्टीचं त्यांना फारसं असं क्रेडिट मिळालेलं किंवा त्यांच्या या कार्याचं असं वाखाणलेलं आपल्याला कुठेच पाहायला मिळत नाही। पण त्या नसत्या तर कदाचित भारताचा पहिला सिनेमा इतक्या उत्कृष्टपणे बनला नसता किंवा त्याची सुरुवात झाली नसती। तर सरस्वतीताईंचं योगदान हे भारतीय सिनेमासाठी खूप मोलाचं आहेच, पण एक मराठी स्त्री म्हणून त्यांचा अभिमान असणं ही सुद्धा फार गरजेची गोष्ट आहे। तर तुम्हाला ही गोष्ट ऐकून कसं वाटलं मला नक्की सांगा आणि इतिहासातल्या अशाच नवनवीन गोष्टींसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत। तोपर्यंत